दौंड शहरावर प्रेम करणाऱ्या, दौंड शहरात राहणाऱ्या माझ्या दौंडचा विकास व्हावा अशी भावना बाळगणाऱ्या तमाम हजारो दौंडकरांना 2025 ची ही निवडणूक मागच्या पंचवार्षिकला सुद्धा राष्ट्रवादी आणि शिवसेना युती झाली होती. या निवडणुकीला सुद्धा राष्ट्रवादी पक्ष आणि शिवसेना यांची युती झालेली आहे. दौंड मध्ये गेले अनेक वर्ष अनेक कारभार नगरपालिकेचं प्रशासन आपण बघत आलोय, पण दुर्दैवाने प्रशासनाचा कारभार आणि काही पदाधिकारी यांनी मिळून केलेला कॉन्ट्रॅक्टचा कारभार यामुळे दौंड शहराच्या विकासासाठी येणारा निधी हा खूप मोठ्या प्रमाणावर जरी आला तरी या सगळ्या निधीची वासलात लावण्याचं काम इथल्या पुढाऱ्यांनी केलं. आणि मग वर्ण निधी येतोय तरी सुद्धा काम दिसत नाही. करोडोनी फंड आले, 5-10 लाखाचं कचऱ्याचं कॉन्ट्रॅक्ट 4 कोटी पर्यंत पोहोचलं, तरी पण लोकांना दौंड मध्ये घाण दिसती, कचरा दिसती. रस्ता इथनं तिथं जायचं तर मेन शिवाजी चौकात जाणारा रस्ता आणि त्याला क्रॉस होणारा रस्ता हा समान पातळीवर असण्यापेक्षा 3 फूट उंच गेला. कुठल्याही प्रकारचं नियोजन प्लॅनिंग नगरपालिकेच्या नियोजन विभागाकडे राहिलं नाही. रस्ते कधी बनवायचे, ड्रेनेज कधी बनवायच्या, आणि आपण सगळेजण म्हणतो बारामतीचा विकास, दौंड शहर विकास. परंतु आता तुम्हाला विचार करायची पाळी आली की बारामतीमध्ये जर विकास खरंच दिसतोय, अतिशय सुंदर शहर झालंय बारामती, पण इथल्या प्रचाराची दिशा वेगळी आहे. बारामतीचा विकास झाला कारण तिथं एकच खमक्या होता, त्याचं नाव होतं अजितदादा पवार. दौंडला असा अजितदादाच मिळाला नाही. आणि ती वेळ अजून 2 दिवसांनी आपल्यावर आली. आता आपल्याला दौंड शहराचा खमक्या निवडायची वेळ आलेली आहे. ज्याच्याकडे नियोजन आहे, विकास आहे, दूरदृष्टी आहे आणि दौंड शहराला विकासासाठी पाहिजे तेवढं फंड आणण्याची क्षमता आहे. कोण फंड आणू शकतो? पहिल्या 1.5 महिन्यापूर्वीच्या मीटिंग मध्ये आम्ही बाबांबरोबर अजितदादांबरोबर एक बैठक घेतली आगामी दौंड नगर परिषदेच्या व्यूहरचनेसंदर्भात. त्यावेळेला मागच्या वेळेला आम्हाला 4 जागा मिळाल्या होत्या. आम्ही ज्या वेळेला अजितदादा बसले, बाबा बसले, बाबांनी सांगितलं खट्टे साहेब यावेळेला आम्ही तुम्हाला 2 जागा देतो. आपल्याला दौंड शहराचा पूर्ण विचार करायच्या अनेक असंख्य अडचणी आल्या आणि 3ऱ्या जागेसाठी प्रयत्न करतो. आम्ही मोठ्या मनाने लगेच सांगितलं दादांना की आम्हाला एखादी जागा कमी मिळाली तरी चालेल, पण दौंडला निधी कमी पडू देऊ नका, ही आमची मागणी आहे. आणि दौंडला जो कोणी नगराध्यक्ष आपल्याला द्यायचा आहे तो हुशार असला पाहिजे, सुशिक्षित असला पाहिजे,
लोकांच्या जनभावनेशी मिक्स असलेला पाहिजे. ओबीसी महिला असल्यानंतर अनेक पर्याय तिथे उभे होते, पण दौंड शहरातल्या तमाम सर्व कार्यकर्त्यांनी दादांना सांगितलं, जर आपल्याला निवडणूक जिंकायची असेल तर आर्किटेक्ट असणाऱ्या एका सुशिक्षित तरुणीला आपण स्थान दिलं पाहिजे, जिचं नाव दुर्गादेवी इंद्रजित जगदाळे पाटील. दौंड शहरातील तमाम ओबीसी बांधव, त्यांचे नेते मंडळी त्या मीटिंगला हजर होते. उलट दादांनी असं सांगितलं की आपल्याला ओबीसी सीट द्यायचं आहे का, जीवराज बापूच्या मंडळीला देऊ, असं स्वतः दादांनी सांगितलं. पण जीवराज बापूंनी सांगितलं, दादा आता इथं जातीपातीचा प्रश्न नाही, ओबीसी विरुद्ध इतर समाज, ओपन समाज असाही प्रश्न नाही. प्रश्न असा आहे की दौंड शहराचा विकास करायचा असेल तर जगदाळेंना उमेदवारी देणे वाचून पर्याय नाही, अशा प्रकारची भूमिका सर्वांनी घेतली. त्यामुळे काही लोक उलटा सुलटा प्रचार करतायत. त्यांना माहित नसेल की नगराध्यक्षाचा पदाचा सर्वात मोठा सूचक हे जीवराज बापू पवारच होते. ओबीसी समाजातले सर्व तरुण कार्यकर्ते तिथे उपस्थित होते, सर्व नेते मंडळी उपस्थित होते. सगळ्यांनी बापू तर 100% आल्याच जमा आहे. मी तुम्हाला एकच विनंती करतो, नुसती मोठी मोठी भाषणं करण्यापेक्षा प्रत्येकाने हा विचार करा की दुर्गादेवी जगदाळे नगराध्यक्ष झाल्या तर एक आर्किटेक्चर असलेली एक तरुणी, जिच्याकडं फार मोठं विजन आहे, प्लॅन आहे, आणि अशा प्लॅन असलेल्या नगराध्यक्षांनी जे काही ठराव घेतले, त्या ठरावाला जर काही निधी लागला तर या जिल्ह्याचे पालकमंत्री, या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ज्यांच्या हातात या महाराष्ट्राचा खजिना आहे अशा अर्थमंत्री अजितदादा किती ठामपणे उभे राहतील. आणि मग आता ही तुम्हाला मिळालेली शेवटची संधी आहे. नुसतं बारामतीचा विकास दौंड भकास असं म्हणू नका. जर परिवर्तन करायचं असेल तर आज प्रत्येक दौंडकरांपुढे फक्त एक आणि एकच विषय की नगराध्यक्ष दुर्गादेवी झाल्याच पाहिजे. आणि गेल्या 1.5 महिन्यातला प्रचार जर बघितला तर वार्ड क्रमांक 1 पासून 13 पर्यंत सर्वत्र घड्याळाचंच वातावरण आहे, दुसरं वातावरणच नाही. कोणी पळतायत, कोणी जोरात पळतायत. उद्या अजून काही पाऊस पडल, हा पाऊस तुमच्या आमच्या खिशातलाच आहे. आणि आपण काय करायचं, जर खरंच आपल्या दौंड शहरावर प्रेम असेल तर आपण दौंडचा विचार करून येणाऱ्या निवडणुकीमध्ये घड्याळाच्या चिन्हावर शिक्का मारून नगराध्यक्ष पदावर दुर्गादेवी जगदाळेंना विराजमान केलंच पाहिजे. व्यापारी बांधव आहेत, मी व्यापारी बांधवांना पण विनंती करतो, निम्मे व्यापारी दौंड शहर सोडून पुण्याला निघून गेले. आता जर आपण चांगला पर्याय निवडला तर निम्मे नाही, पुण्याचे व्यापारी सुद्धा दौंड शहरातून व्यापार करायला सुरुवात करतील. या सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण दौंडकर म्हणून केला तर केवळ हा जवळचा तो जवळचा असा विषय राहणार नाही. आणि शिवसेनेसंदर्भात बोलायचा विषय असा आहे की दौंड शहरात सगळ्यात मोठ्या मताधिक्याने जर कोणचं सीट निवडून आलं असतं नगरसेवक पदाचं तर आमचं दौंडचं शिवसेनेचं 5 नंबर मधल्या गोट्यात दळवी, दुसरं कोणतं सीट नसतं. किमान 1600 ते 1700 मतांनी सीट 5 नंबर मध्ये विजयी झाला. दुर्दैवाने काही एबी फॉर्म मधल्या तांत्रिक गडबडीमुळे त्याचा फॉर्म बाद झाला. आणि आमचेच स्नेही आणि पाहुणे जटार साहेबांच्या पत्नी आणि दिगंबर शिंदे यांची मुलगी आज इथं दळवींच्या जागी थांबलेली आहेत. पण दळवी आणि आम्ही सर्व दिवस रात्र तिच्या पाठीमागं खंबीरपणे उभो आहे. जर आमचं सीट 1500 मतांनी यायला पाहिजे तर 5 नंबर मधले 3 घड्याळ जरी आमचं चिन्ह आज तिथं नसलं, 30 वर्षाच्या आमच्या बालेकिल्ल्यात आज आमचं चिन्ह नाही, आम्हाला खंत आहे. परंतु शिवसेनेचा झेंडा हा दौंड मध्ये आम्ही फडकवणार
आज जरी तांत्रिक गोष्टीमुळे आमचा फॉर्म पास झाला असला तरी सर्व शिवसैनिक आणि शिवसेनेला मानणारे मतदार या शिवसेना राष्ट्रवादी युती बरोबर निश्चितपणे काम करतील आणि 1500 मतांनी आमचं सीट आलं असतं. आम्ही बाबांना तो शब्द देतो की या निवडणुकीमध्ये 5 नंबर मधले तिन्ही घड्याळ 1500 नाही 1700 मताच्या फरकाने निवडून येतील याच्याविषयी शंका बाळगतो. कारण विषय जवळचा आहे. मागणं सूचना येत आहेत. अजून बरेच वक्ते बोलायचे. दादा 5-10 मिनिटांमध्ये दोन शहरात येत आहेत. मी परत एकदा आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करतो, येणाऱ्या निवडणुकीमध्ये आमचे एक उमेदवार प्रभाग क्रमांक 3 मध्ये इथं आहेत. तालिब भाई बरोबर पळसे, सौ भाग्यश्री पळसे शिवसेनेच्या मशाल चिन्हावर आहेत आणि अनेक नगरसेवक आगामी काळात तुम्हाला शिवसेनेचे नक्की दिसतील. पण आज वेळ आलेली आहे शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष हातात हात घालून चालायची आणि त्याला सर्व दौंडकरांची साथ आहे. मी परत एकदा हात जोडून विनंती करतो की या दौंड शहरामधला कारभार अतिशय भंगार होता, अतिशय नालायक होता. हा कारभार बदलण्याची वेळ मिळाली. एकच जाता जाता उदाहरण देतो, कारण मागणं सूचना आली. आपलं अनेक वक्ते बोलायचे. सर्वात महत्वाचा प्रश्न आहे, आपल्याकडं सुलभ शौचालय नाही. दुर्दैवाने तुम्हाला सांगतो, दावरा मेडिकल वाले माझ्याकडे आले होते. त्यांनी सांगितलं खट्टे साहेब 2 जागा द्या. चीफ ऑफिसर टेंगळे साहेब होते, तत्कालीन आपल्या दौंड तालुक्याचे होते, केडगावचे होते. आम्ही त्यांना लेखी प्रस्ताव दिला की या 2 जागा दौंडमध्ये शिल्लक आहे, तिथं आम्ही आमच्या पैशांनी सुलभ शौचालय बांधू आणि सुलभ शौचालय नगरपालिकेला अर्पण करू. तुम्ही दौंडकरांसाठी एवढं काम करा. त्यांनी काम हाताशी घेतलं आणि राजकारणाचा बळी गेले आणि सीओ टेंगळींची बदली गेली. दौंडकर एका चांगल्या सीओला मुकले. जर अशा प्रकारचा कारभार असेल तर दौंड शहरातल्या हजारो लोकांना किती वाईट पाळी येईल. परवाच्या दिवशी व्हिडिओ कॉन्फरन्सवर, एकच मिनिट निखिलजी, परवाच्या दिवशी व्हिडिओवर इथं मुलाखती झाल्या. सर्व पक्षाचे कार्यकर्ते आले होते. कल्पना हॉटेल समोर थांबले होते. व्हिडिओ वाले आपल्या मुलाखती घेतात आणि जनतेमध्ये वेगळ्या वेगळ्या ग्रुपवर टाकतात. मी तिथंच साईडला उभा होतो. आपल्या विरोधी पक्षाचे लोक तावाने तिथं मुलाखती देत होते. मुलाखती दिल्या आणि संपले आणि माझ्याकडे जवळ आले. म्हणले खट्टे साहेब कसं काय मुलाखत झाली? म्हणलं चांगली झाली, पण म्हणले आता खूप गडबडीची लागली, घाईची लागली, कुठं जावं काही समजेना. जर तावाने तुम्ही व्हिडिओवर मांडताय आणि तुम्हाला जायला सुलभ शौचालय अख्ख्या दौंड शहरात नसेल तर ही आपली खंत आहे. आणि या सर्व गोष्टीचा विचार करून येणाऱ्या नगरपालिकेला आपण मतदान करायचंय.